हॅलो फ्रेंड्स, आपण आयपीसी पाहत आहोत. त्यामध्ये काल आपण या आयपीसी मध्ये काल आपण क्रिमिनल कॉन्स्पिरसी बघितलं. त्यानंतर ऑफेन्सेस अगेन्स्ट स्टेट पाहिलं. त्यामध्ये सेडिशन हा एक टॉपिक बघितला. आज आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक ट्रँग्युलिटी पाहणार आहोत. सेक्शन 141 टू सेक्शन 160. ओके, या ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक ट्रँग्युलिटी मध्ये 3 ऑफेन्सेस आहेत टोटल. पहिला अनलॉफुल असेंब्ली, सेकंड रायटिंग आणि थर्ड वन इज अफ्रेड. तर हे 3 ऑफेन्स काय आहेत ते आपण वन बाय वन डिस्कस करणार आहोत. सुरुवातीला आपण अनलॉफुल असेंब्ली डिस्कस करूया. अनलॉफुल असेंब्ली मेन्शन अंडर सेक्शन 141. सेक्शन 141 जो आहे तो आपल्याला अनलॉफुल असेंब्ली बद्दल माहिती देतो. अनलॉफुल असेंब्लीची डेफिनेशन सेक्शन 141 मध्ये दिलेली आहे. तर ती काय आहे, त्याचे काही पॉइंट मी इथं लिहिलेले आहेत, ते सुरुवातीला आपण डिस्कस करूया आणि राहिलेले पॉइंट मी नंतर लिहितो. पहिलं मेन काय आहे की अनलॉफुल असेंब्ली करिता मिनिमम 5 और मॅक्झिमम कितीही व्यक्ती चालतील. जसं की क्रिमिनल कॉन्स्पिरसी मध्ये 2 व्यक्ती असणं गरजेचं आहे, तसं अनलॉफुल असेंब्लीची वर्डिंगची स्टार्टिंगच होते अन असेंब्ली ऑफ 5 और मोर पर्सन. 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती असतील, ओके, तर अनलॉफुल असेंब्ली होते. 5 पेक्षा व्यक्ती कमी असतील आणि कुठलाही यातील दिलेला ऑफेन्स केला तर ते अनलॉफुल असेंब्ली मध्ये येत नाही. कमीत कमी 5 व्यक्ती आहे आणि खाली दिलेले जे काही ऑफेन्स आहेत त्यातली एखादी कृती जर त्यांच्याकडून घडली तर त्यांनी अनलॉफुल असेंब्ली अंडर सेक्शन 141 खाली गुन्हा त्यांच्या नावाने रजिस्टर केला जातो. तर ते पॉइंट्स काय ते आपण डिस्कस करणार आहे. तर या अनलॉफुल असेंब्ली मधला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की 5 और मोर पर्सन, कमीत कमी 5 व्यक्ती असणं तिथे गरजेचे आहे. सेकंड काय, is designated as an unlawful assembly if common object of the member forming that assembly is. तर हे जे काही 5 किंवा जास्त लोक आहेत त्यांचं कॉमन ऑब्जेक्ट असलं पाहिजे. त्या सगळ्यांचं कॉमन ऑब्जेक्ट असणं गरजेचं आहे. काय ऑब्जेक्ट असलं पाहिजे, तर त्यामध्ये पहिलं ग्राउंड काय आहे की टू शो क्रिमिनल फोर्स टू सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, पब्लिक ऑफिसर. आणि यामध्ये अजून पण पॉइंट आहे की सेंट्रल लेजिस्लेचर, स्टेट लेजिस्लेचर और पब्लिक ऑफिसर टू डिस्चार्ज हिज लॉफुल ड्यूटी. ओके, फॉर एक्झाम्पल बघूया की 5 व्यक्ती आले आणि त्यांनी एखादा पब्लिक ऑफिसर आहे त्याला गन दाखवली आणि त्याच्याकडून एक इल्लीगल काम करून घेतलं, तर त्या 5 व्यक्तींनी मिळून अनलॉफुल असेंब्ली सेक्शन 141 गुन्हा केलेला आहे असं कन्सिडर करण्यात येईल. ओके, सेकंड पॉइंट काय, टू रेजिस्ट एनी लीगल प्रोसेस और एक्झिक्युशन ऑफ एनी लॉ. एखादा कोर्टाने ऑर्डर दिली आणि एखादं बांधकाम तोडायला सांगितलं कोर्टाने, आता ती ऑर्डर जी आहे ती एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. त्यामुळे सगळे फोर्स वगैरे घेऊन तिथे गेले बांधकाम करण्यासाठी, म्हणजे मशीन वगैरे घेऊन गेले आणि तिथे जी काही माणसं होती त्यांनी फॉर एक्झाम्पल ही बिल्डिंग आहे आणि हे पाडण्यासाठी बुलडोझर वगैरे घेऊन गेले आणि तिथल्या लोकांनी अशी साखळी वगैरे तयार केली 5-6 जणांनी आणि हे पाडून देणार नाही, तर त्यांनी काय केलं, टू रेजिस्ट एनी लीगल प्रोसेस और एक्झिक्युशन ऑफ एनी लॉ. ओके, एक्झिक्युशन ऑफ एनी लॉ जे कायदेशीररित्या करायचे आहे त्याला त्यांनी आडकाठी केली, आपण मराठी भाषेत म्हणू शकतो. तर त्यांनी अनलॉफुल असेंब्ली हा ऑफेन्स केला असं कन्सिडर करण्यात येईल आणि त्यांच्यावरती सेक्शन 141 खाली त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर केला जाईल. ओके, त्यानंतर म्हणजे त्यांनी अनलॉफुल असेंब्ली हा ऑफेन्स केला असं कन्सिडर करण्यात येईल. त्यानंतर थर्ड पॉइंट काय त्याच्यामध्ये, टू कमिट एनी ऑफेन्स और मिस्चिफ. ओके, टू कमिट एनी ऑफेन्स और मिस्चिफ. सो एखादा ऑफेन्स केला किंवा मिस्चिफ केलं
तर मिस्चिफ काय ते आपण मिस्चिफ डिस्कस करणार आहोत तेव्हा आपण ते पाहू. सो असं काही ऑफेन्स त्यांनी केला तर त्यांच्यावरती अनलॉफुल असेंब्ली खाली गुन्हा दाखल केला जातो. त्यानंतर काय आहे की टू डिस्पोज ऑफ एनी पर्सन फ्रॉम एनी प्रॉपर्टी अनलॉफुली और टू ऑब्टेन पोजेशन ऑफ एनी प्रॉपर्टी अनलॉफुली, म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या अनलॉफुल प्रॉपर्टी त्याला प्रॉपर्टीवरून काढून टाकलं. म्हणजे थोडक्यात काय हा सेक्शन सांगतो की ही एक प्रॉपर्टी आहे, ओके, ती बी च्या मालकीची आहे, ओके. ए गेला आणि ए बी सी डी सॉरी ए असं एक्झाम्पल घेऊया आपण. एक प्रॉपर्टी आहे ती एफ च्या मालकीची आहे, ओके, आणि हे 5 जण गेले ए बी सी डी ई, ओके, हे 5 जण केले आणि त्यांनी ह्या एफ ला काढून टाकलं तिथून बाजूला केलं, ओके, आणि स्वतःच्या ताब्यात ती जमीन घेतली. तर त्यांनी अनलॉफुल असेंब्ली हा गुन्हा केला असं कन्सिडर करण्यात येईल, ओके. किंवा त्यामध्ये पॉइंट असा आहे की डिस्पोज एनी पर्सन फ्रॉम एनी प्रॉपर्टी अनलॉफुली, ओके, अनलॉफुली याला काढून टाकलं, बरोबर आहे, जे जमिनीची आहे. आणि त्याच्याच पुढे काय ऑर टू ऑब्टेन पोजेशन ऑफ एनी प्रॉपर्टी अनलॉफुली, आणि बेकायदेशीररित्या एखाद्याचं पोझिशन घेतलं, यामध्ये त्याला काढून बेकायदेशीररित्या घेतलं, बरोबर, आणि अनलॉफुली त्याला काढूनच टाकलं तिथून आणि दुसऱ्याला पोझिशन दिलं त्या जमिनीचं, तरी देखील यांनी अनलॉफुल असेंब्ली असा गुन्हा, अनलॉफुल असेंब्ली अंडर सेक्शन 41 खाली 141 खाली गुन्हा केला असं कन्सिडर करण्यात येईल, ओके. सो हा एक पॉइंट झाला. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे टू कंपेल एनी पर्सन टू डू एनी ऍक्ट विच ही इज नॉट लीगली बाउंड टू डू और नॉट टू डू एनी ऍक्ट विच ही इज लीगली बाउंड टू डू, ओके. ओके, आपण हे जरा मी पुसून घेतो. हे 3 पॉइंट कळाले. आता आपण वरती 4था आणि 5वा पॉइंट लिहून घेऊया. हे मी पुसतो. सो 4th पॉइंट काय आहे, टू डिस्पोज एनी पर्सन, सॉरी, टू डिस्पोजेस any person from any property अनलॉफुली, ते अनलॉफुली डिस्पोज ऑफ करणं गरजेचं आहे. समजा कायद्याने कोर्टाने एक ऑर्डर पास केले तर ते कायदेशीररित्या त्याला काढून टाकत असेल आणि त्याने जर का 5-6 लोकांनी येऊन समजा हे केलं, अडवणूक केली, तर राऊंड 2 खाली आपण जे बघितलं टू रेजिस्ट एनी लीगल प्रोसेस और एक्झिक्युशन ऑफ लॉ, तर त्यांच्या खाली त्यांनी गुन्हा केला असं कन्सिडर केलं. पण तुम्ही जर 5 जण मिळून जे आपण इकडे ए बी सी डी ई आणि एफ ची प्रॉपर्टी दाखवून जर का तुम्ही त्याला काढून टाकलं तर तुम्ही हा गुन्हा दाखल होईल तुमच्या सेक्शन 144 खाली अंडर ग्राउंड 4. हे 4थं ग्राउंड आहे, त्याच ऑफेन्स मधलं वरचे 3 आणि हा 4था, फ्रॉम एनी प्रॉपर्टी अनलॉफुली और टू obtain possession अनलॉफुली, ओके. म्हणजे थोडक्यात 5
किंवा जास्त व्यक्तींनी एखाद्या पर्सनला काढून टाकलं अनलॉफुली, किंवा 5 जणांनी मिळून अनलॉफुली एखादी प्रॉपर्टी स्वतःला घेतली अनलॉफुली, तर त्यांनी अनलॉफुल असेंब्ली असा गुन्हा केला असं कन्सिडर करण्यात येईल. मग त्यामध्ये त्या 5 जणांचं कॉमन ऑब्जेक्ट की त्याला डिस्पोजेस करणं, हे कॉमन ऑब्जेक्ट त्या 5 जणांचं असणं गरजेचं आहे. ओके. आणि लास्ट पॉइंट काय तर टू कंपेल एनी पर्सन to do an act to compel any person to do any act which he is not legally bound. Or not to do legally bound, or इथे एक टू डू हा पॉइंट आहे. और नॉट टू डू एनी ऍक्ट which he is legally bound to do. Okay. So to compel any person to do an act which he is not legally bound to do, or not to do any act which he is legally bound to do. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला समजा ए हा व्यक्ती आहे आणि कायदेशीररित्या समजा तो एखादा ऍक्ट करू शकत नसेल. ओके. म्हणजे ती ऑथॉरिटी त्याच्याकडे नसेल, पण 5-10 लोक आली आणि त्याला असं करण्यास भाग पडलं की जो ऍक्ट तो करू शकत नसेल, परंतु त्याच्यावर बळजबरी वगैरे करून त्याला तो ऍक्ट करण्यास भाग पाडलं, ज्याची ऑथॉरिटी त्याला नाहीये, पण 5 जणांनी येऊन दमदाटी करून त्याच्यावरून तो ऍक्ट करून घेतला, किंवा तो ए हा तो ऍक्ट करू शकत होता, पण हे 5-10 लोक आले आणि त्याला अडवणूक करून तसा ऍक्ट त्याला करून दिला नाही. ओके. टू डू एनी ऍक्ट विच ही इज लीगली बाउंड टू डू. ओके. और नॉट टू डू एनी ऍक्ट विच ही इज लीगली बाउंड, म्हणजे त्याला तसं करून दिलं नाही. तो त्याला लीगली ऑथॉरिटी आहे, परंतु बाकीची लोक आली आणि त्याला करून दिलं नाही, तर त्यांनी अनलॉफुल असेंब्ली हा गुन्हा केला असं कन्सिडर करण्यात येईल. सो ही ती अनलॉफुल असेंब्लीसाठी हे 5 पॉइंट आहेत. या 5 पैकी एखादा जरी पॉइंट त्यांनी गुन्हा केला 5 किंवा 10 म्हणजे 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी म्हणून, तर त्यांनी आता सेक्शन 141 खाली अनलॉफुल असेंब्ली गुन्हा केला असं कन्सिडर करण्यात येईल. सो यामध्ये इसेन्शियल इम्पॉर्टंट पॉइंट काय, तर 5 किंवा जास्त व्यक्ती असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे त्यांचं कॉमन ऑब्जेक्ट असणं गरजेचं आहे. या 2 पॉइंट असणं गरजेचंच आहे. ओके. आणि खाली जे काही हे 5 पॉइंट दिलेले आहेत, त्या 5 पॉइंट मधलं एखादी कंडिशन जर त्यांनी फुलफिल केली तर त्यांच्यावर अनलॉफुल असेंब्ली हा गुन्हा दाखल होईल. ओके. आता याला पनिशमेंट काय किंवा पुढचे पॉइंट काय ते आपण डिस्कस करूया. हे मी उचलून घेतो. ओके.
यामध्ये एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते मी तुम्हाला रीड करून दाखवतो बघा. अन असेंब्ली विच वॉज लॉफुल व्हेन इट वॉज असेंबल मे सबसिक्वेंटली बिकम अनलॉफुल. म्हणजे सुरुवातीला ती लॉफुल होती असेंब्ली आणि त्यानंतर ती अनलॉफुल झाली तरी देखील त्यांच्यावर अंडर सेक्शन 141 खाली गुन्हा दाखल होईल. ओके, म्हणजे सुरुवातीला ती लॉफुल कंडक्ट झाली पण अशी काही सिच्युएशन झालं काही झालं आणि ती सबसिक्वेंट इट इज कन्वर्टेड इनटू अनलॉफुल असेंब्ली. ओके, म्हणजे 5-6 लोक एकत्र आली सुरुवातीला, त्यांचं काहीतरी डिस्कशन वगैरे झालं तिथपर्यंत ते अनलॉक, पण त्यानंतर त्यांनी एखादा मिळून ऍड केला, त्यांचं कॉमन ऑब्जेक्ट वगैरे झालं आणि त्यांनी पुढे जाऊन या 5 मधील एखादा गुन्हा केला तर त्यांनी अनलॉफुल असेंब्ली असा गुन्हा दाखल केला असं कन्सिडर करण्यात येईल. ओके, फॉर एक्झाम्पल एज अ बेस्ट एक्झाम्पल आपण बघूया. समजा 10 लोक आहेत. ओके, 10 लोक आहेत, आता उपोषण करतात बरोबर. 10 उपोषणासाठी परवानगी घ्यावी लागते की आम्हाला उपोषणाला बसायचं आहे, तशी परवानगी आम्हाला देण्यात यावी. तर या 10 लोकांना 2 दिवस उपोषण करण्याची परवानगी समजा दिली की तुम्ही 2 दिवस इथे उपोषण करू शकता. ओके, मग हे जे 10 लोकांना ही लॉफुल असेंब्ली झाली, पण हे 2 की काय बसा तुम्ही उपोषण करा काहीच नाही, ते बसले, एक दिवस बसले, त्यांना नंतर कळालं की आपल्या मागण्या काय पूर्ण होत नाही. मग ह्यांनी काय केलं, ह्या 10 लोकांनी मिळून कलेक्टरच्या ऑफिस वरती मोर्चा नेला आणि तिथे दमदाटी करायला लागले. मग आता ही 10 जणांची असेंब्ली काय झाली, अनलॉफुल असेंब्ली झाली. ओके, कलेक्टर टू पब्लिक ऑफिसर जो आपण पहिला पॉइंट डिस्कस केला काय तर टू ओव्हर अवे और टू शो क्रिमिनल फोर्स टू सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि पब्लिक ऑफिसर. कलेक्टर हा पब्लिक ऑफिसर झाला, त्याच्यावरती शो क्रिमिनल फोर्स किंवा काही असं दमदाटी ते करायला लागले. तर ती काय लॉफुल असेंब्ली जी होती ती कन्वर्ट होऊन कशात झाली तर अनलॉफुल असेंब्ली मध्ये झाली. बरोबर, हे एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये दिले की एखादी असेंब्ली जर लॉफुल असेंब्ली असेल तर ती परत त्याच्यामध्ये ती कन्वर्ट होऊन अनलॉफुल असेंब्ली देखील होऊ शकते. ओके, सो हा एक त्याच्यामध्ये पॉइंट होता. त्यानंतर मग पुढचा पॉइंट काय, सेक्शन 142. आता हे जे एक्सप्लेनेशन आपण दिलं इथपर्यंत आपला सेक्शन 141 होता. म्हणजे त्याच्यात सुरुवातीला 5 और मोर पर्सन असणं गरजेचं आहे, कॉमन ऑब्जेक्ट, त्यानंतर जे आपण ते 5 पॉइंट बघितले ते आणि हे एक्सप्लेनेशन, असा हा सेक्शन 141 कंप्लीट झाला. सेक्शन 142 काय सांगतो बघा, बीइंग अ मेंबर ऑफ एन अनलॉफुल असेंब्ली whoever being aware about any fact which rendered any assembly as an unlawful assembly intentionally join that assembly or after knowing that such assembly is an unlawful assembly continues in that assembly is said to be member of an unlawful assembly. Okay, आता ह्याचं आपण एक एक्झाम्पल बघू आणि सेक्शन 142 आपला कव्हर करूया. ओके, दहा व्यक्ती आहेत. सेक्शन 142 चं आपण एक्झाम्पल बघतोय. 10 व्यक्ती आहेत, ते एकत्र आले, त्यांनी गुन्हा करायची म्हणजे ठरवलं कसं काय करायचं, म्हणजे मोर्चा न्यायचा, क्रिमिनल फोर्स वगैरे हे. मग त्या प्रत्येक व्यक्तींनी अनलॉफुल असेंब्ली हा गुन्हा केला असं कन्सिडर करण्यात येईल. प्रत्येकावरती तो गुन्हा रजिस्टर केला जाईल. ओके, पण हा झाला त्यातला एक पॉइंट. ह्याच्यात दुसरा पॉइंट काय सांगतो की समजा आता फॉर एक्झाम्पल लॉकडाऊन चालू आहे बरोबर, आणि लॉकडाऊन मधनं ही एक बस आहे समजा बरोबर, गाडी आहे, ही चालली आहे, म्हणजे याच्यामध्ये 50-60 लोक आहेत, 15-16 लोक आहेत. ओके, आणि ते आपला मोर्चा घेऊन कुठे जात आहेत तर कलेक्टर ऑफिसला. इकडे कलेक्टर ऑफिस आहे बरोबर,
तर गाडी इकडे जात आहे मोर्चा घेऊन. इथे एक व्यक्ती उभी होती, गाडी येते आणि इथं लोक शांत बसली आहेत. हे गाडी ज्या वेळेला कलेक्टर ऑफिसला जाताना तो गाडीला हात करतो आणि मग हा लिफ्ट घेतो. तो म्हणतो मला इकडे जायचं आहे, या अमुक अमुक ए ठिकाणी मला उतरायचं आहे, मला लिफ्ट द्या, लॉकडाऊन आहे, तुमचीच गाडी दिसते, मला तिथून न्या, तिथपर्यंत मला सोडा. हे मोर्चा घेऊन जातात. उद्या ह्यांनी ऑफेन्स कमिट केला तर त्यांना अंडर सेक्शन 141 खाली अनलॉफुल असेंब्लीचा गुन्हा होणार. इथपर्यंत आपल्याला कळालं. पण ह्या व्यक्तीला लिफ्ट भेटली आणि तो ह्या बसमध्ये जाऊन बसला, बरोबर. आणि बसल्यानंतर ह्याचं काही इंटेन्शन नाही, अजून काय कॉमन ऑब्जेक्ट त्याचं नाहीये की इथं जाऊन त्याला हे करायचं, बरोबर. म्हणजे तोपर्यंत त्याने अनलॉफुल असेंब्ली हा गुन्हा कमिट केलेला नाही, बरोबर. मग इथून गाडी पुढे आली या साईडला जरा, तर त्याने शेजारच्या माणसाला विचारलं, अरे एवढी माणसं कुठं जात आहेत? मग त्याने त्याला सांगितलं की आम्ही असं या ठिकाणी जात आहोत आणि आम्हाला कलेक्टरच्या ऑफिसवरती मोर्चा वगैरे न्यायचा आहे, असं त्या 10 मेंबर पैकी ज्याच्या बाजूला एखाद्या व्यक्तीने त्याला सांगितलं. मग हा काय बोलला, अरे तुम्ही चाललाय, चला मी पण, मला पण जरा फ्रस्ट्रेशन आहे, राग आहे, मग मी पण येतो तुमच्यासोबत, मी पण येतो आणि मी पण त्या मोर्चात सहभागी होतो. नाउ ही ॲज मेंबर ऑफ अनलॉफुल असेंब्ली, आणि तो त्यांच्या सोबत गेला तिथे मोर्चा वगैरे, तर तो देखील अनलॉफुल असेंब्लीचा मेंबर झाला, असं कन्सिडर करण्यात येणं. म्हणजे सुरुवातीला तो नव्हता, पण त्याला कळाल्यानंतर जर तो त्यांच्यामध्ये पार्टिसिपेट होऊन जर का तो पण आला तर त्याने अनलॉफुल असेंब्ली हा गुन्हा केला असं कन्सिडर करण्यात येईल. हेच आपल्याला सेक्शन 142 मध्ये सांगितलेलं आहे. परत बघूया आपण तो सेक्शन. whoever being aware about any fact which rendered any assembly as an unlawful assembly intentionally join that assembly or after knowing that such assembly, म्हणजे ABCD जे एक्झाम बघितलं हे सगळे इंटेन्शनली जॉईन होते, त्यांना सगळं माहित होतं, बरोबर. किंवा दुसऱ्या एक्झाम्पल दुसरं काय, आफ्टर नोईंग दॅट असेंब्ली इज अन अनलॉफुल असेंब्ली, हा गेला आणि आफ्टर नोईंग त्याला माहित कळलं अनलॉफुल असेंब्ली आहे बाबा, ही हे चुकीचं काम करायला जात आहे. ओके, आफ्टर नोईंग दॅट असेंब्ली इज अन असेंब्ली कंटिन्यूज इन दॅट असेंब्ली, कंटिन्यू आहे, तो गेला त्यांच्यासोबत तिथं मोर्चा वगैरे केला, कंटिन्यूज doing that act, then he is also member of that assembly, he is said to be member of an unlawful assembly. ओके, हा झाला आपला सेक्शन 142. त्यानंतर सेक्शन 143 मध्ये पनिशमेंट फॉर अ बीइंग मेंबर ऑफ अन अनलॉफुल असेंब्ली 6 महिने. सेक्शन 143 जो आहे तो पनिशमेंटचा आहे. Being a member of an unlawful assembly shall be punished with 6 months imprisonment. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये जसं आपण बघितलं ते मेंबर हा या असेंब्लीचा मेंबर होता, मग ह्या व्यक्तीला किती शिक्षा होणार, 6 महिने. किंवा त्या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये जे बघितलं ABCD, तर बीइंग अ मेंबर ऑफ अन अनलॉफुल असेंब्ली, हे सगळे अनलॉफुल असेंब्लीचे मेंबर आहेत, त्यामुळे त्यांना 6 महिने जेल होणार. ओके, म्हणजे पनिशमेंट देखील आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेतलेला आहे. हा झाला सेक्शन 143. त्यानंतर 144 काय, पनिशमेंट फॉर अँड बीइंग मेंबर ऑफ अन अनलॉफुल असेंब्ली आर्म विथ डेडली वेपन. एक डेडली वेपन, बंदूक आहे फॉर एक्झाम्पल, ओके, गन आहे किंवा चाकू वगैरे आहेत त्यांच्याकडे, तर अशा वेळेला असे म्हणजे चाकू वगैरे किंवा बंदूक सगळे घेऊन कलेक्टरच्या ऑफिसवर गेले ह्या गाडीतनं, बंदूक आहे, तर त्यांनी सेक्शन 144 खाली त्यांच्या गुन्हा चालवण्यात येईल, आर्म विथ डेडली वेपन. ओके, आणि त्याला शिक्षा काय आहे, 2 इयर. त्याला शिक्षा आर्म विथ डेडली वेपन असेल तर 2 वर्ष, आणि नुकतेच जाऊन तिथं मोर्चा देणार असतील तर 6 महिने शिक्षा. ओके,
मग याच्या पुढे असं आहे 6 मंथ और फाईन और बोथ. ओके, मग ही सेम पनिशमेंट ह्याला देखील आहे. म्हणजे बाकीचं सेम आहे, फक्त इथं 6 मंथ आणि इथं 2 इयर्स आहे. हा झाला सेक्शन 144. सेक्शन 145 काय सांगते, punishment for being a member of an unlawful assembly after knowing that assembly it has been commanded to dispense 2 year or fine or both. म्हणजे it has been commanded to dispense. Okay, for example सेक्शन 144 बघा, 6 महिने शिक्षा आहे. बरोबर, इथपर्यंत कळालं आपल्याला की समजा ह्या बस मधून हे सगळे गेले आणि 6 महिने म्हणजे गेले मोर्चा घेऊन, काहीच डेडली वेपन नाही, काहीच नाही. कलेक्टर ऑफिसला पोहोचले आणि कलेक्टर ऑफिसला असे ते उभे आहेत लाईनीने, आणि हा जो मेंबर आहे तो एकदम लास्टला आहे. ओके, ए बरोबर, हा एकदम शेवटी उभा आहे. बाकी 1-2 आणि यांचा मोर्चा वगैरे देणं चालू आहे. किंवा 10 व्यक्ती किंवा 100 व्यक्ती वगैरे आहेत असं तुम्ही कन्सिडर करा. आणि तिथं पोलीसवाला आला. आता हे इलिगल यांचं सगळं झालेलं आहे, तर त्यांना डिस्पोजेस करण्यासाठी, काढून टाकण्यासाठी त्यांनी पोलिसांना बोलवलं तिथं. मग तिथं सगळे पोलीस आले. मग पोलिसांनी अनाउन्समेंट केली, घोषणा केली, तुम्ही इथून सगळे जावा, नाहीतर आम्ही तुम्हाला अटक करू वगैरे असं. आणि हा ए इकडं असणार कुठेतरी कोपऱ्यामध्ये, त्याच्यामुळे ए ला काही ते ऐकायला आलंच नाही. ओके, आणि हे सगळे निघून गेले. बरोबर, आणि फक्त ए आणि बी सी असे 4-5 जण तिथे उभे राहिले, त्यांना काय ऐकायलाच आलं नाही किंवा काय. तर या सगळ्यांना 6 मंथ इम्प्रिझनमेंट होईल. पण डिस्पोजेस करायला सांगितलं, म्हणजे त्यांना इथून निघून जायला सांगितलं, पण तरी देखील ते तिथंच राहिले. हे जे 3-4 मेंबर आहेत त्यामध्ये एक व्यक्ती आहे. तर या 3 मेंबरना पनिशमेंट 2 इयर भेटणार, कारण तुम्हाला डिस्पोज व्हायला सांगितलं आहे जायला, तरी देखील तुम्ही गेला नाही. तर या व्यक्तींना 2 इयर्स पनिशमेंट होईल अंडर सेक्शन. यांना कोणता सेक्शन लागेल, मग यांना ह्या बाकीच्यांना सेक्शन 143 लागला, पण ह्यांना कोणतं लागणार, मग सेक्शन 145. मग त्याला पनिशमेंट 2 इयर. असं एक्झाम्पल थ्रू तुम्ही लक्षात ठेवलं ना की तुम्हाला लगेच तो सेक्शन पण लक्षात येतो, आणि त्याचा एक्झाम्पल बघितले त्याच्यामुळे तुम्हाला ते सोपं जातं लक्षात राहायला. ओके, हा झाला आपला सेक्शन 145. सेक्शन पुढे काय, त्याच्यानंतर डायरेक्ट आपण सेक्शन 149 काय सांगतो बघा. Every member of an unlawful assembly shall be liable for any offence committed by any member of an unlawful assembly in prosecution of common object if member of an unlawful assembly. म्हणजे यातील एखाद्या व्यक्तीने समजा कोणता तरी गुन्हा केला पुढे जाऊन, आता हे 10 व्यक्ती पुढे गेले वगैरे, आणि ओके, सेक्शन 149 काय सांगतंय की समजा ही 10 व्यक्ती गेली, बरोबर, आणि एखाद्याने रागाच्या भरामध्ये तिथे एखाद्याला मारलं आणि काही गुन्हा केला, म्हणजे चाकू काढले आणि एखाद्या ए या व्यक्तीला मारून टाकलं तिथं, बी या व्यक्तीला सॉरी. तर या सगळ्यांनी हा मर्डर केला आहे, कॉमन इंटेन्शन वगैरे त्यांचं होतं असं कन्सिडर करून त्या सर्वांनीच जणू काही तो गुन्हा केलेला आहे. भले यामध्ये ही जी व्यक्ती आहे सी व्यक्ती ही काही बी ला मारणार असं कुणाला माहित नव्हतं, पण रागाच्या भरात त्या एकाने काहीतरी केलं आणि त्यांना मारून टाकलं. तर जणू काही हा गुन्हा एकट्या सी ने करता यांचं पूर्ण कॉमन इंटेन्शन होतं असं समजून सगळ्यांनी जणू काही तो गुन्हा केला आहे असं कन्सिडर करण्यात येईल, आणि सगळ्यांवरती तो जो सेक्शन आहे तो लावण्यात येईल. ओके, सो त्यानंतर पुढे आहे त्यानंतर मग हायरिंग और कन्व्हिंग ॲट
hiring of person to join unlawful assembly, he shall be punished as a member of that assembly. Any offense committed by such unlawful assembly, then person as a member of an unlawful assembly in pursuance of a hiring, then such person is punished as it he committed that offense. म्हणजे एखाद्या व्यक्तीने बोललं की या तुम्ही पण या असेंब्ली मध्ये जॉईन व्हा वगैरे असं त्यांना सांगितलं, इतर लोकांना बोलवलं आणि त्यांच्याकडून काही गुन्हा झाला, मग तो जो व्यक्ती बोलवत आहे त्याला देखील पनिशमेंट करण्यात येईल असं आपल्याला सेक्शन 150 सांगतो. ओके, त्यानंतर बाकीचं जनरल आहे, being hired to take part in an unlawful assembly or not, 6 month imprisonment आहे. त्यानंतरचे सोपे ते सेक्शन. आता आपण रायटिंग हा ऑफेन्स आपण बघणार आहोत. अनलॉफुल असेंब्ली बद्दल आपण एवढं डिटेल मध्ये डिस्कस केलंय. अनलॉफुल असेंब्ली हा आपल्याला शॉर्ट नोट साठी आला तर आपण एवढे सेक्शन लिहू शकतो त्यामध्ये. त्यानंतर जर का ब्रॉड क्वेश्चन आला तर अनलॉफुल असेंब्ली वरती आपण एवढे पॉइंट लिहू शकतो, प्लस त्याच्यानंतर राईट आणि ॲफ्रे, आणि त्यानंतर आपण ॲफ्रे मधला आणि राईट मधला डिफरन्स काय आहे. आता अनलॉफुल असेंब्ली आणि राईट मध्ये काय तो डिफरन्स तुम्हाला लगेच कळून येईल. सो हे मी पुसून घेतो. आपण रायटिंग हा ऑफेन्स बघूया. ओके, राईट करणं. ह्याच्यामध्ये एकच पॉइंट लक्षात ठेवा, अनलॉफुल असेंब्ली प्लस फोर्स और ओके, अनलॉफुल असेंब्ली आहे म्हणजे ज्या आपण कमिट आधीच्या सेक्शन मध्ये जे काही इसेन्शियल पॉइंट्स आहेत सगळे डिस्कस केले. अनलॉफुल असेंब्ली आहे आणि फोर्स आणि व्हायलन्स त्यामध्ये यूज झाला की ऑफेन्स, रायट ऑफेन्स कमिट होतो. बस एवढाच हा सेक्शन सांगतोय. त्याचं वर्डिंग कसं आहे, व्हेनेवर फोर्स और व्हायलन्स इज used by any member of an unlawful assembly is becomes rioting. फोर्स आणि अनलॉफुल असेंब्लीने जेव्हा फोर्स आणि व्हायलन्स यूज केला की त्यांनी रायट हा ऑफेन्स केला असं समजण्यात येईल. बस आता रायटला पनिशमेंट काय आहे तर पनिशमेंट फॉर रायटिंग 2 years. सेक्शन 147. त्यानंतर सेक्शन 148 काय, पनिशमेंट फॉर रायटिंग विथ आर्म विथ डेडली वेपन. म्हणजे आर्म विथ डेडली वेपन, जे की आपण अनलॉफुल असेंब्ली मध्ये पण बघितलं. इकडे रायट कमिट झाला आणि तुमच्याकडे आर्म विथ डेडली वेपन वगैरे सापडून आले, ओके, तर मग त्याला 3 years पनिशमेंट आहे. ओके, यामध्ये बाकी रायट मध्ये काही फार असं नाहीये. ओके, हा झाला रायट बद्दल माहिती. अनलॉफुल असेंब्ली आहे आणि फोर्स आणि व्हायलन्स यूज केला की अंडर सेक्शन 146 खाली तो ऑफेन्स घडला असं कन्सिडर करण्यात येईल. रायट घडला, मग त्याची पनिशमेंट किती आहे तर आपल्याला सेक्शन 147 सांगतो, पनिशमेंट फॉर रायटिंग 2 years. ओके, आणि त्याच्यासोबत जर का रायट करते वेळी तुमच्याकडे आर्म विथ डेडली वेपन्स काही आढळून आले, बंदूक वगैरे असं,
तर तुम्हाला 3 इयर्स पनिशमेंट आहे. ओके, हा झाला रायटिंग बद्दलचे हे 3 सेक्शन वगैरे. बस झाला. आता आता ॲफ्रे हा जो पॉइंट आहे तो आपण बघूया. हे पुसून घेतो मी. ॲफ्रे सेक्शन 159. जे मध्ये मध्ये सेक्शन मी सोडलेत ना ते फक्त त्या ऑफेन्सचे ॲग्रिवेटेड फॉर्म आहेत. म्हणजे तो ऑफेन्स काढला त्याच्यामध्ये जसं की ह्याच्यामध्ये खाली एक आपण बघितला आर्म विथ डेडली वेपन, मग अनलॉफुल असेंब्लीमध्ये त्याच्यासोबत कुठला गुन्हा घडला अजून तर त्याची पनिशमेंट काय आहे एवढंच आहे त्याच्यात काय बाकी तसं फक्त त्या ऑफेन्सचे ॲग्रिवेटेड फॉर्म आहेत ते. फक्त त्यामध्ये पनिशमेंट एकच बघायची की त्या सेक्शनला पनिशमेंट काय आहे आणि तो सेक्शन काय आहे तेवढंच जर का कळालं बाकीचं वर्डिंग सेमच आहे. हू एव्हर कमिट अन ऑफेन्स of under this section then he shall be punished with 3 years 2 year imprisonment or fine or both. असा तो सेमच वर्डिंग आहे त्याच्यात. फक्त त्यामध्ये तुम्ही पनिशमेंट काय आहे तो सेक्शन कोणता आहे आणि त्या सेक्शनला पनिशमेंट काय आहे एवढंच त्याच्यामध्ये बघायचं. बाकी जे सेक्शन आहे जनरल आहे त्या सेक्शन बद्दल तुम्हाला काही डिफिकल्टी आली तर तुम्ही मला कॉल करून सांगू शकता. त्यानंतर ॲफ्रे हा जो हे आहे तर आता ॲफ्रे होण्याकरिता कोणकोणत्या कंडिशन आहे जसं की अनलॉफुल असेंब्ली होण्याकरिता किती पर्सन लागतात 5 व्यक्ती लागणं गरजेचं आहे. त्यानंतर रायट होण्याकरिता देखील 5 मेंबर्स असणं गरजेचं आहे. तसं ॲफ्रे मध्ये होण्याकरिता 2 और मोर पर्सन असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे ॲफ्रेची पहिली कंडिशन काय आहे तर 2 और मोर पर्सन असणं गरजेचं आहे. त्यानंतर फायटिंग करणं. दोन व्यक्ती आहेत त्यांनी मारामारी केलेली आहे. ओके, मारामारी फायटिंग म्हणजे बरोबर. तर ही मारामारी कुठे होणं गरजेचं आहे तर ॲट पब्लिक प्लेस. ओके, पब्लिक प्लेस मध्ये भांडणं करतायत त्यामुळे त्याचा परिणाम काय होतोय डिस्टर्ब. ओके, डिस्टर्ब पब्लिक पीस. ओके, या 4 कंडिशन्स फुलफिल झाल्या तर ॲफ्रे हा गुन्हा कन्सिडर करण्यात येईल. पहिलं 2 किंवा जास्त व्यक्ती असणं गरजेचं आहे, मिनिमम 2 व्यक्ती. ओके, फायटिंग त्यांच्यामध्ये भांडणं वगैरे होणं गरजेचं आहे. ॲट पब्लिक प्लेस मध्ये होणं ते गरजेचं आहे आणि त्यांच्या भांडणामुळे जी पब्लिक पीस जे आहे म्हणजे सार्वजनिक ठिकाणचं वातावरण शांततेमध्ये भंग होतोय सार्वजनिक ठिकाणी ते भांडण करतात त्यामुळे समाजामध्ये वगैरे जी काही पब्लिक पीस शांतता वगैरे आहे त्याला डिस्टर्ब होते. सो या सेक्शनचं वर्डिंग एकदा आपण वाचूया म्हणजे तुम्हाला इसेन्शियल पॉइंट्स हे पॉइंट्स का महत्त्वाचे असतात ते कळून येईल. When 2 or more person by fighting at public place thereby disturb public peace commits ॲफ्रे. समजलं म्हणजे हा पॉइंट्स आहेत हेच त्यामध्ये मेन पॉइंट आहे. ॲफ्रेची डेफिनेशन किंवा मीनिंग काही तुम्ही म्हणा हे तुम्ही लिहित आहात तर वर्ड टू वर्ड तसं येणं गरजेचं नाहीये पण तुम्ही जे काही लिहिता त्यामध्ये या 4 कंडिशन येणं गरजेचं आहे. या 4 कंडिशन आहेत किंवा फॉर एक्झाम्पल एवढ्या सगळ्या डेफिनेशन आहेत. ॲफ्रे आहे, मर्डर आहे, त्यानंतर तुमचं किडनॅपिंग, ॲबडक्शन या सगळ्या डेफिनेशन आपण कशा लक्षात ठेवणार. काही जण कसे म्हणतात सर आम्हाला डेफिनेशन तोंडपाठ करावं लागेल. काहीच गरज नाहीये. हे 4 पॉइंट असे तुम्ही लिहिले की ॲफ्रे
इथे लिहिलं four conditions is essential. For committing an offense of affray, there is four essential conditions. One, two or more person. Second, fighting. Third, at public place आणि disturb public peace. किंवा तुम्ही वर्डिंग मध्ये लिहितात तर हे 4 पॉइंट तुमच्या तिथे कव्हर होणं गरजेचं आहे. मग तुम्ही लिहा कसे. ओके, सो हे झालं ॲफ्रेची डेफिनेशन. बरोबर. आता ॲफ्रे केल्यावर पनिशमेंट किती आहे तर ते 160 सांगतो आपल्याला. पनिशमेंट फॉर ॲफ्रे 1 मंथ इम्प्रिझनमेंट. ओके, पनिशमेंट सेक्शन 160 काय सांगतो आपल्याला. ओके, सो पनिशमेंट फॉर ॲफ्रे होण्याकडे झालं तर पनिशमेंट काय आहे तर 1 मंथ इम्प्रिझनमेंट, 1 महिना शिक्षा, फाईन और बोथ. 1 मंथ इम्प्रिझनमेंट देखील देता येईल. मग ऑफेन्स किती सिरियस आहे त्यावरनं, किंवा फक्त फाईन घेऊन देखील त्यांना सोडण्यात येईल की फायटिंग केलेली आहे 2 व्यक्तींना, चला तुम्ही 2 व्यक्तींनी 5,000 रुपये भरा. म्हणजे एखाद्या ए ने 5,000 आणि बी ने 5,000 रुपये भरा, सोडून देण्यात येईल. किंवा जर कोर्टाला वाटलं हा खूपच सिरियस यांनी फायटिंग केली ज्यामुळे पब्लिक पीस आहे ती खूपच भंग वगैरे झालेला आहे, शांततेचा भंग, तर त्यांना 1 महिना जेल देखील देऊ शकतं. किंवा 1 महिना जेल प्लस 5,000 रुपये असं देखील देतात. दोन्ही देखील पनिशमेंट म्हणून इथं बोथ हा पॉइंट आलेला आहे. ओके, सो हा झाला आपला ॲफ्रे. आता जे आपण म्हणत होतो की ॲफ्रे आणि आता पब्लिक अनलॉफुल असेंब्ली आणि रायट मधला डिफरन्स आपल्याला कळाला. तर ॲफ्रे मध्ये आणि रायट मध्ये काय डिफरन्स आहे तर तो आपण एकदा बघूया. इकडे 2 or more पर्सन, इकडे 5 or more. बरोबर, हा पहिला डिफरन्स झाला. त्यानंतर जसं की इथे काही कॉमन ऑब्जेक्ट वगैरे असणं काही नाही. ओके, या एक सेकंड. इकडे कसं कॉमन ऑब्जेक्ट असणं गरजेचं आहे. ओके, आता रायटिंग हा ऑफेन्स होण्याकरिता तो अनलॉफुल असेंब्ली असणं गरजेचं आहे. अनलॉफुल असेंब्लीचं एक पॉइंट काय आहे की कॉमन ऑब्जेक्ट असणं गरजेचं आहे. बरोबर. अनलॉफुल असेंब्लीचं ऑब्जेक्ट म्हणजे एक पॉइंट कॉमन ऑब्जेक्ट हा आहे, म्हणजे राईटचा देखील कॉमन ऑब्जेक्ट हा एक पॉइंट झाला ऑटोमॅटिक. आणि ॲफ्रे मध्ये कॉमन ऑब्जेक्ट लागत नाही. सो पुढचं काय, इट कॅन बी कमिटेड. ओके, it can be committed at any place where public place or private place. आता हा ऑफेन्स आहे तो कुठेही कमिट होतो, पब्लिक प्लेस और प्रायव्हेट प्लेस. ओके, म्हणजे तुम्ही पब्लिक मध्ये पण होतो आणि प्रायव्हेट मध्ये पण. इथे काय, इथं फक्त पब्लिक प्लेस. ओके, आता हे पब्लिक प्लेस मध्ये आता इथं पण जर का प्रायव्हेट प्लेस असतं, फॉर एक्झाम्पल धरून झालं इथे पण, तर काय झालं असतं, नवरा बायकोची तिथे भांडणं केली असती ॲफ्रे खाली. घरात 2 नवरा हजबंड अँड वाईफ घरात भांडण झालं,
डिवोर्स घेण्याच्या ऐवजी ॲफ्रे जाऊ दे नवऱ्याला 1 महिना देईल, संपला विषय. त्याच्यामुळे पब्लिक प्लेस मध्ये तुमचं भांडण झालं तर आणि तरच ॲफ्रे होतो. प्रायव्हेट प्लेस घरी झालं म्हणून तुम्ही काही जाऊ शकत नाही की ॲफ्रे झाला वगैरे. ओके, त्यानंतर काय आता पब्लिक पीस, इथे काय डिस्टर्ब जसं इकडे कॉमन ऑब्जेक्ट हा पॉइंट इसेन्शियल आहे, तसंच ॲफ्रेम मध्ये पब्लिक पीस, शांतता, ओके, पब्लिकची सार्वजनिक शांतता भंग होणे हा पॉइंट महत्वाचा आहे. आणि इकडं तसा पॉइंट तो काही महत्वाचा पॉइंट नाहीये. सो इकडं आपण डिफरन्स मध्ये लिहू डिस्टर्बन्स ऑफ पब्लिक पीस इज नॉट इसेन्शियल. ओके, हा झाला एक डिफरन्स. ओके, त्यानंतर अंडर सेक्शन 143. ओके, त्यानंतर आपण एक अजून एक डिफरन्स घेऊ शकतो की इकडे 1 मंथ इम्प्रिझनमेंट आहे, बरोबर, आणि इकडे इम्प्रिझनमेंट किती आहे तर 2 इयर आपण बघितलं राईट मध्ये. सो असे हे 5-6 पॉइंट डिफरन्स आहेत. ओके, सो इथं तुम्ही राईट कडून अनलॉफुल असेंब्ली जरी बोललात तरी पण हे ॲफ्रे आणि अनलॉफुल असेंब्ली मधला हाच डिफरन्स होईल. सो असे हे 5 पॉइंट झाले. आज आपण काय बघितलं, ऑफेन्सेस अगेन्स्ट पब्लिक ट्रँग्युलिटी बघितलं. यामध्ये आपण 3 ऑफेन्स बघितले, अनलॉफुल असेंब्ली, रायट आणि ॲफ्रे. हे 3 पॉइंट आज आपण डिस्कस केले. आज आपण इथं थांबूया, उद्या आपण पुढचं डिस्कशन करूया. आज आपण इथं थांबूया. सो गुड बाय. याबद्दल काय तुम्हाला क्वेश्चन वगैरे काही असतील तर माझा मोबाईल नंबर तर दिलेलाच आहे 9665330319. या नंबरवर तुम्ही कॉल करून मला तुम्ही काही क्वेश्चन वगैरे असतील याच्याशी रिलेटेड तर तुम्ही मला विचारू शकता. उद्या आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. आज आपण इथं थांबूया. गुड बाय.